राम जे आले होते वनवासनं ते इकडे आले होते. तो रामनं इथे बाण मारलं होतं. तो सीतानं इथे आंघोळ केली होती. अच्छा. और समोर जो आहे जो पत्र आता बुजलेली आहे गव्हर्नमेंटने जरा बंद केली. 5 किलोमीटर बाहेर आहे तिथे कपडे बदलले होते. ओके. इथं म्हणजे त्याची नाहणी थोडक्यात. हा बरोबर. आणि ह्या ठिकाणी बाण मारला होता. हा. ओके. आणि हे कुमारेश्वर मंदिर आहे. कोणतं ये जो लहानजी होता ना शंकरजी देवाचं मंदिर आहे. आणि 22-23 हजार वर्ष पूर्वीचं मंदिर आहे ते. 22-23 हजार वर्ष झाले मंदिराला. सगळं काय मुघल आला होता आता तोडफोड केली मुघलनं. आणि जगामध्ये आपला हे सरोवर आहे दुसरे नंबरचे सरोवर आहे. खारे पाणीचे समुद्रापेक्षा 7 पट खारं पाणी आहे. ओके. त्याची खोली वगैरे काय माहिती आहे ते माहित नाही आता अजून पण. वरती आहे ना जो धार आहे ना वरती ते वरती अजून मोठे मोठे सायन्टिस्ट आले वैज्ञानिक आले अजून पता लागला अजून खोलीचा पत्ता लागला जो पाणीचे पाणी कुठून येते ते कोणी सांगते की आपला काशी वीज झाला कोणी वीज झाला असं बाबूजी बरं. ते कधी म्हणजे पाणी बंद झालं होतं. पण हे कधी बंद होतच नाही. हे बी बंद नाही होते ते बी बंद नाही होते. जेव्हापासून आहे तेव्हापासून चालूच राहते. बरं. साधारण किती वर्ष झाली म्हणला तुम्ही. 22-23 हजार वर्ष पूर्वीचे मंदिर आहे. बापरे. 22-23 हजार वर्ष झाली. आणि 52-53 हजार वर्ष पूर्वी आपलं हे उल्का पडला होता इकडे. उल्का पडलेला ते आहे. खारं पाणी. तो हे अशी गोल पाडी बनली अशी गोल पाडी. आणि इथला विस्फोट झाला होता. आणि अमेरिकाने जो बम डाला होता हिरोशिमा नागासाकी तुम्हाला माहित आहे. तिचे भयानक होता ते. अच्छा. त्यापेक्षा भयानक होता. गोल अशी विस्फोट झाला अशी गोल पाडी बनली. अच्छा. बर. और 15 मंदिर आहे खाली काठीवर. 4-5 मंदिर आहे ना. 5 मंदिर डुबलेले आतमध्ये पाण्यात. बरोबर. शंकरजीचे ते रामजीचे मंदिर आहे. हनुमानजीचे मंदिर आहे. मित्रांनो हे मंदिर जवळजवळ 2300-2400 वर्षापूर्वीच आहे. तर हे मंदिर साधारण राक्षसकालीन लोकांनी बांधले असं बोललं जातं. तर या मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथं यज्ञ मोठा झाला होता. यज्ञ तुम्हाला मी दाखवेन नंतर फोटोमध्ये. आणि काय होतं तर काय मुघल जेव्हा साम्राज्य आलं त्या टायमाला या मंदिराची पण भरपूर प्रमाणात तोडफोड झाली आणि त्याच्यामुळं काही कला अस्तित्वात सगळ्या खराब झाल्या. मित्रांनो आपण आज लोणार सरोवर येथे आलेलो आहोत आणि हे सरोवर साधारण 23 हजार वर्षापूर्वी बनले गेले आहे. उल्कापातातून उल्कापात एवढी जबरदस्त होती जसे हिरोशिमा नागासाकी येथे बॉम्ब पडल्यानंतर जेवढे स्फोट झाला ह्याच्यापेक्षा भयंकर स्फोट इथं घडला गेला होता असे एका गाईडनं आम्हाला सांगितलं. आणि जवळजवळ तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे जवळजवळ बांगडी आहे ना त्या बांगडीच्या आकाराचं पूर्ण हे म्हणजे विवर तयार झालं. आणि ह्या पाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे जसं समुद्राचं खारं पाणी आहे त्याच प्रकारे पूर्णपणे खारं पाणी आहे. आणि या पाण्यामध्ये साधारण जवळजवळ संशोधनात असं आलं की इथं खालची जी खोली आहे ती खोली अजिबात यांना लोकांना घेता आली नाही. तर आतापर्यंत याची जी खोली आहे ती कोणाला माहीत नाही की खोली किती प्रमाणात खाली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे इथं कडेला रामाचं आणि शंकराची 4-5 मंदिर आहेत. काय मंदिर पाण्यात आहेत काय मंदिर पाण्याच्या बाहेर आहेत. पण अगदी बघण्यासारखा स्पॉट आहे. 100% आवर्जून येतो या आणि खरंच बघा अगदी मन प्रसन्न होतंय. तर एक वेळ अवश्य भेट द्या इथं. मित्रांनो काही कारणास्तव आम्हाला रामाचं मंदिर अयोध्या आणि काशी विश्वनाथ हे 2 ठिकाणं बघायला भेटले नव्हते. तर आमचं नशीब बघा की आज आम्ही लोणार सरोवर इथे आलो आहोत आणि इथं आम्हाला हे दोन्ही मंदिरं बघायला भेटले. आणि खरंच तिथल्यापेक्षा छान इथं वाटलं आम्हाला. कारण या जंगलामध्ये या झाडामध्ये एवढी शांतता आणि जे सकून आहे ना ते खरंच कुठं नाही. आणि एवढं भारी वाटलं बघून अगदी मन तृप्त झालं.